हॅलो फ्रेंड, श्रुतीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त असं चटपटीत नाश्ता बनवणार आहोत। चला तर मग लगेच सुरुवात करूया। ठिकाणी आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये आता थोडंसं तेल टाकूया। आपलं तेल या ठिकाणी गरम झालेलं आहे। यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकूया। या ठिकाणी मी 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, ते टाकूया। आता आपण याला छान असं लालसर रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपला कांदा असा थोडासा लालसर झालेला आहे। आता आपण यामध्ये मसाले घालूया। मसाल्यांमध्ये आपण या ठिकाणी थोडंसं मसाला घालणार आहोत। थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ। यामध्ये आता आपण 3 ते 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्यांना चांगलं स्मॅश करून घेतलेलं आहे, ते टाकूया। याला छान असं परतून घेऊया। छान असं परतून घेऊया। याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये थोडेसे कॉर्न टाकायचे आहेत आपल्याला। हे छान असं मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता हे छान मिक्स झालेलं आहे। आता आपण याचा गॅस बंद करूया आणि याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया थंड करण्यासाठी। तुम्ही बघू शकता हे छान मिक्स झालेलं आहे। आता आपण याचा गॅस बंद करूया आणि याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया थंड करण्यासाठी। आता आपण हे जे मिश्रण बनवून घेतलेलं आहे बटाट्याचं, त्याचे असे रोल बनवून घेऊया। तुम्ही बघू शकता या पद्धतीचे आपल्याला रोल बनवून घ्यायचे आहेत पूर्ण याचे। आता आपण या ठिकाणी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत आणि स्लरी करून घेतलेली आहे। आता आपण जे रोल केलेले आहे बटाट्याचे, ते या स्लरी मध्ये डिप करूया। आणि या ब्रेड स्क्रबवर ठेवूया। असेच आपल्याला सर्व हे रोल करून घ्यायचे आहेत। आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण तेल गरम झालं की त्यामध्ये जे रोल करून घेतलेले आहेत ते तेलात छान तळून घेऊया। आपलं तेल या ठिकाणी आता गरम झालेलं आहे। आता आपण हे रोल तेलात सोडूया। यांना छान असं लालसर रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हे छान लाल झालेले आहेत। आता आपण यांना प्लेटमध्ये काढून घेऊया। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपला मस्त असा कुरकुरीत नाश्ता बनून झालेला आहे।
हा किती क्रिस्पी आहे हेही तुम्ही बघू शकता. मस्त असा क्रिस्पी आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. सोबतच अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रुतीज किचनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. भेटूया नव्या रेसिपीसोबत. धन्यवाद.